आपलं कसं आहे मित्रांनो, काही आता नवी शेळी पालक आहे त्यांना काय वाटतं, आपण एकदम मोठा असा शेड बांधावा. आणि बांधतात काही काही नवीन शेळी पालक असतात, ते भरपूर 2-2.5 लाख रुपये एकदाच शेडवरती कंपाऊंडवरती खर्च करतात. आणि नंतर मग शेळ्या घेतात. शेळ्या घेतल्याच्या नंतर मग आपल्याला कसं असतं माहिती आहे का, या व्यवसायामध्ये आपल्याला अनुभव नसतो. आणि सुरुवातीला आपल्याला शेळी पालन करायचं म्हटल्यानंतर आपण काय विचार करतो की नाही बाबा, आपल्याला काय करायचं, आपल्याला अगोदर शेड चांगला करायचा, कंपाऊंड चांगलं करायचं. मग शेड एकदा केला म्हणजे मग शेळ्या आणायला काय आपल्याला अडचण नाही, शेळी पालन करायला काही अडचण नाही, असा विचार करतो. आणि मस्त 2-2.5 लाख रुपये शेडमध्ये कंपाऊंडमध्ये घालतो, मस्त व्यवस्थित बांधतो. नंतर शेळ्या आणतो. शेळ्या आणल्याच्या नंतर काय होतं, आता जे 2-2.5 लाख रुपयाचा शेड बांधतात ते काही 5-10 शेळ्या आणत नाही, ते डायरेक्ट 20-50 शेळ्या असे घेऊन येतात. आणल्याच्यानंतर शेडवरती आणतात. चाऱ्याची माहिती नसते, चारा किती लागन इतक्या शेळ्यांना. 20 शेळ्या धरा समजा उदाहरणार्थ, 20 शेळ्यांना चारा किती लागन त्याच्यामधला अभ्यास नसतो. शेळीला बिमारी कोणती येईल, शेळी कोच मारल्यावर काय करावं लागतं, नेमकं त्याच्यातलं काहीच अभ्यास नसतो. नेमकी सुरुवात करायची ते आपण 20 शेळ्यापासून. मग काय होतं, गोठ्यावरती शेळ्या आणल्या जातात, चाराचं नियोजन नसतं, चारा किती टाकायचं शेळ्याला, कोणता चारा किती, खुराक किती, काहीच याचं काहीच अद्याप नियोजन. आणि मग काय होतं, महिना 2 महिने शेळी पालन व्यवस्थित चालतं, चारा हे ते. नंतर काय होतं, शेळ्यांना वातावरण शूट होत नाही, पाण्याचं नियोजन नसतं. मग काही त्याच्यामधल्या शेळ्या बिमार पडतात, पिल्लं बिमार पडतात. बिमार पडल्याच्या नंतर मग ते आपल्याला लक्ष देत नाही, नवीन शेळी पालकाचं लक्ष देत नाही. आज तुम्हालाच नाही म्हणत मी, समजा नवीन शेळी पालकाला नाही म्हणत मी, स्वतः ज्यावेळेस नवीन शेळी पालन करत होतो त्यावेळेस माझ्याकडे 1-2च होते. मी सुरुवातीची एका शेळीपासून सुरू केलेली आहे. आणि सध्या आत्ता पण आपल्याकडं 5च आहे, फक्त 5-6 शेळ्या आहेत आणि करडा आहेत बाकीचे. तर त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, शेळी क्वाच मारली, खाली मुंडकं घालून उभी राहिली अशी खाली मान करून, की लक्षात घ्यायचं की बाबा शेळी क्वाच मारली, काहीतरी दुखा लागलं. पण आपल्या लक्षात नव्हतं. मग नवीन नवीन मला पण बऱ्याच वेळेस तसं झालं बरं का, की शेळी क्वाच मारायची, खाली मान घालायची. पुन्हा आता नवीन आणल्याच्या नंतर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझी एक शेळी होती बरं का, ह्या लंगडी पाठी का, ह्या लंगड्या पाठीची आई होती. सुरुवात तिच्यापासून केली होती, आपण गावातून आणली होती अशोक मामा मस्के यांच्याकडून. 15,500 रुपयात आणली होती. ही पाठ होती आणि एक बोकड होता तिच्या खाली. बोकड विकला आपण त्यावेळेस. तर त्या बोकडाला तुम्हाला सांगतो, बोकड जवळपास 12-13 हजाराचं बोकड गेला असतं त्यावेळेस, इतका बोकड तयार पडला होता. मग त्याची आई इतकी बेकार होती, तिनं जेच खालून उचलला बोकड जरा बेजार करू लागला. खालून उचलला, त्याच्या नळगी जी आहे समजा अवघड जागा, त्या नळगीवर ते जे शिर असते समजा नळगी, तर त्याच्यावर बसला, त्या स्वेटरवर फटका त्याला. स्वेटरवर फटका, बोकड जे जाखाडला माणसानं, बोकड जाखाडला मित्रांनो, बोकड जाखाडला. डॉक्टरांना दाखवला, डॉक्टरांना इलाज केला, 2 सलाईन लावल्या, हे केलं. आणि मग नंतर त्या डॉक्टरनं सांगितलं म्हणजे बोकड तुम्हाला विकावं लागेल. तर बोकड तुम्हाला सांगतो मी, आता बोकडाची हकीकत सांगतो तुम्हाला. ज्या दिवशी क्वाच मारला, डॉक्टरनं सांगितलं हा विकावं लागेल, त्या दिवशी 6,000 रुपयाला मागितला होता बोकड. नाही, 8,000 रुपयाला मागितला होता. 8,000 रुपयाला मागून नाही दिला. म्हणलं नाही, याला दुरुस्त करू म्हणे आपण. परत दुसऱ्या दिवशी डॉक्टरला आणलं, डॉक्टरला दाखवलं. डॉक्टर म्हणे हा बोकड सुधारत नाही, याला तुम्ही जाऊ द्या म्हणे, नाहीतर मरण म्हणे जास्त 2-3 दिवस जर ठेवला तर. परत त्याच व्यापाऱ्याला बोलवलं आपण. तर मित्रांनो, त्या व्यापाऱ्यांना आपल्याला बळी 6,000 रुपयामध्ये आपण द्याला त्याला, 100 कमी 6,000 रुपयाला, 5,900 रुपयामध्ये द्याला तो बोकड. तर सुरुवात अशी खडतड झाली आपली. त्याच वेळेस पहिल्या सुरुवातीला आपल्याला असा दणका बसला, तरी आपण माघार मानली नाही. मला जे व्हायचं ते होईना, आता व्यवस्था तर सोडत नाही आपल्याला, शेती कमी आणि व्यवसाय सोडल्यानंतर कसं व्हायचं आपल्याला. मग काय केलं, ते बोकड विकला बाबा. मग दुसरी पाठ घेतली, एक आपलं दुसरी शेळी घेतली, पाठ बोकड होती तिच्या खाली. ही भांडी पाठ दिसते का तुम्हाला, ती एक, आणि ही एक पाठ हिची आई ह्यांगाडी म्हणून नावाची होती, ती शेळी घेतली. पहिली शेळी इतकी कट्टर होती, मारणारी गावातली घेतलेली अशी माझी. किती शेळ्या असतो, अशी खाट होती शेळी मारायला,
ती आली व 2-3 दिवस असे मस्त बांधल्या, 2 शेळ्या, ती एक आणि ही एक. तिनं असं मारला तिला एक दिवस रात्रीचं, लगेच शेळी लगेच लुळमुळ झाली. पुन्हा तिला सलाईन दिली, हे केलं. 5-6 दिवस तिला 2-3, मला वाटतं 2-2.5 हजार रुपये घातले तिला दुरुस्त केलं. म्हणजे सुरुवात इतकी बेकार असते, आपल्याला माहिती नसते. शेळ्या, नवीन शेळ्या शेडवरती आल्यानंतर भांडणं करतात, बस बस. तर मग असं झाल्याच्या नंतर मग तर मित्रांनो असं होतं. मग आता नवीन शेळी पालकाला समजत नाही गोष्टी, आणि मग लॉसमध्ये येतात. लॉसमध्ये आल्याच्या नंतर मग आपण काय म्हणतो, शेडवरती एवढा खर्च झाला, शेळ्यांवरती एवढा खर्च झाला, मग 4-5 लाख रुपयाला आपण गेलेलो असतो. 20 शेळ्या, 2-2.5 लाख रुपये शेडमध्ये, 1-2 बोकड मोठाली. मग असं केल्यानंतर आपल्याला काय होतं की आपण म्हणतो नाही 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 शेळी काय पालनाचं काय करायचं, शेळी पालनामध्ये लॉस येतं, असं तसा विषय आपण शेळी पालनावर ढकलून देतो, म्हणजे दोष देतो. खरं सांगायचं जर म्हणलं ना, शेळी पालन जर करायचं असेल तर तुम्ही सुरुवात अशी करायला पाहिजे की कमी याच्यामध्ये करायला पाहिजे. आपला खर्च कमी करायचा, शेळी पालनावर जास्त खर्च करायचा, शेळ्यावर जास्त खर्च करायचा, शेडवरती आणि कंपाऊंडवरती कमी खर्च करायचा. आपण फक्त सुरुवातीला 4 पत्र आणले, ते ह्या जागेवर होती 4 पत्र आणली, आणि ह्या मेळी आणल्या होत्या, ह्या 6 मेळी. ह्या मेळी आता सध्या आहे आपल्याकडे. 4 पत्र, 6 मेळी आणि 2 बल्ल्या. ह्या बल्ल्या पण तिथं एक बल्ली, ती इकडे 3 बल्ल्या होत्या, ह्या 3 होत्या बरोबर, 3 बल्ल्या होत्या. 3 बल्ल्या आता सध्या आहेत, 5 वर्ष झाले या बल्ल्याला. मग आपण फक्त सुरुवात थोडक्यात केली होती. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एकच, तुम्ही शेळ्यांवरती खर्च करा पैसा, शेडवरती खर्च करण्यापेक्षा. शेडवर कधी खर्च करा, ज्यावेळेस शेळ्यामधून तुम्हाला चांगलं इन्कम निघेल त्यावेळेस मग तुम्ही शेडवरती खर्च करा. शेळ्याची पिल्लं विकून त्याच्यात झालं पाहिजे आपल्याला घरून पैसे टाकायची गरज नाही पडली पाहिजे. अशा हिशोबानं व्यवसाय करावा लागतो, आणि त्याच्यात आपल्याला गुंतवणूक करावी लागते. आता आपण जे पाठीमागचं केलं आहे, 1.5 लाख रुपयाचं केलं आहे, असंच केलं आहे थोडं शेळ्यांचं काही, असं काही तसं काही. आपलं गोठ्याचं आलं होतं, ते गोठ्याचं पण केलं आपण. अशा हिशोबानं केलेलं आहे. शेळी पालनाचा गोठा केला, आणि एक रूम इकडल्या साईडला. रूम याच्यासाठी काढली, खत औषध काही टाकतं, समजा खुराक असला, चारा. आता सध्या चारा आहे, त्याच्यामध्ये भुसकट आहे, कडबा आहे, शेळ्यांचं नियोजन करता येतं. आणि हे बघा, आपलं जवळपास 5 वर्ष झाले आपण कंपाऊंड आपल्याला करता येत नव्हतं का, आपण एंगलमध्ये करत होतो, करता येतो लोखंडी, पण नाही आपल्याला सध्या आपल्याला एवढं म्हणजे ॲडजस्टमेंट होत नाही आपल्याच्यानं, एवढा खर्च नाही, आपल्या शेळ्या कमी आहे. आणि जोपर्यंत आपल्याला चांगलं याच्यामधून इन्कम भेटत नाही तोपर्यंत आपल्याला जास्त विनाकारण खर्च करायचा नाही. जेव्हा याच्यामधून जास्त प्रमाणामध्ये खर्च भेटेल त्यावेळेस मग आपण थोडं याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझं सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो एकच आहे, तुम्ही फक्त सुरुवातीला शेळ्या चांगल्या क्वालिटीची घ्या, आणि शेळ्यावरती जास्त खर्च करा. शेड कंपाऊंड याची काही जास्त गरज नाही. पहिले लोक, आपण आता शेड कंपाऊंड, पहिले लोक कोठ्यात शेळ्या राहायच्या, कोट्यामध्ये राहायच्या, काट्या कुपाट्या लावायच्या, असे काय त्यावेळेस हे नव्हतं, जाळ्या नव्हत्या, काही नव्हत्या, काट्या कुपाट्या लावूनच शेळ्या राहायच्या. वाडगं करायचं असं साईडनं, मस्त शेळ्या राहायच्या. त्याच्यामध्ये खंडी 2-2 खंडी शेळ्या राहायच्या, 50-50, 7-7 शेळ्या राहायच्या. आपल्या शेळ्या काय 10-5 शेळ्या राहणार नाही का याच्यामध्ये. एक जर जायचं बंडल आणलं तर तेवढं 10-20 शेळ्या तुमच्या सहज राहतात त्याच्यामध्ये. तर कमी खर्चामध्ये सुरुवात करायला पाहिजे. व्यवसायामध्ये जास्त जे आपल्याला इन्कम देणार आहे त्याच्यामध्ये जास्त, आता हे बुडीत पैसा आहे, कोणता शेड कंपाऊंड हे बुडीत पैसा आहे. ह्याच्यामुळे आपली सुरुवात करायची तर आपल्याला फक्त आपला शेळ्या चांगल्या पाहिजे, शेळ्या चांगल्या क्वालिटीच्या असल्या, आपली पिल्लं चांगल्या क्वालिटीचे राहतात. अशा हिशोबानं शेळी पालन सुरू करायचं असलं तर पहिलं शेळ्यांवर भर द्या, आणि नंतर शेळ्याचं इन्कम झाल्याच्या नंतर मग बाकी शेड कंपाऊंड काय करायचं तुम्हाला गावानी हे सगळं त्यातलं ते होतं आहे. मग तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थांबू येतं. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.